नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो, निघालो बघा गोव्याला गाडी खाली करायला। आज आपल्याला 3 डिलिव्हरी आहेत, म्हापसा, वेर्णा आणि गोवा शिपयार्ड। बघू झाल्या एका दिवसात 3 तर ठीक आहे, नाहीतर मग आपला उजाडतोच बघा दुसरा दिवस। मित्रांनो, खंबाटकी घाट पास करता करता एकदम दिशाभूल झाल्यासारखं झालं होतं बघा, कारण वातावरण असं ताईट झालं होतं की दिवस उगवलाय का मावळतो हे कळतच नव्हतं बघा। नादच खुळा। क्या बात कर रहे हैं? मित्रांनो, म्हापसा खाली करून निघालो बघा। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या ड्रायव्हर भावांनी मला मेसेज केला होता, म्हापसा ते पणजी नो एंट्री असते, तुम्ही कसं काय जाता? मित्रांनो, 1 ते 4 दुपारी एंट्री चालू असते बघा। मित्रांनो, थोडंफार ट्रॅफिक होतं, पण पोलीस असल्यामुळं पटापटा मोकळं होतं बघा। गोव्यात कसं आहे मित्रांनो, जास्त ट्रॅफिक जाम होत नाही, कारण की कसं आहे गाड्या पण कमी आहेत आणि ट्रॅफिकचा रूल्स एकदम फॉलो करतात सर्वजण, त्यामुळं एकदम शिस्तीत गाड्या चालवतात बघा। निघालो बघा मित्रांनो ट्रॅफिकच्या बाहेर। मित्रांनो, परवरीम पास केल्यानंतर पणजी ब्रिजच्या अलीकडे उजव्या साईडला गोव्यात सर्वात मोठं हायकोर्ट आहे बघा। मित्रांनो, आज वेर्ण्याचा माल खाली करून उद्या आपल्याला गोवा शिपयार्ड म्हणजे वास्को दी गामा या ठिकाणी जायचं आहे। चला तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। कमेंट करून सांगा कसा झाला आजचा ब्लॉग, आणि जाता जाता आपल्या ड्रायव्हर भावाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।